लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। सध्या राज्यात दारू विषयाच्या मुद्द्यावर ट्रेंडिंग असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या लोकसभा उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी आपला जाहीरनामा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 3 एप्रिलला दुपारी 4 वाजता जाहीर केला। पत्रकार परिषदेत वनिता राऊत म्हणाल्या की रेशन कार्डवर गरीब नागरिकांना ब्रँडेड दारू आम्ही निवडून आल्यावर देण्याची व्यवस्था करणार। जिल्ह्यातील 500 लोकसंख्या असलेल्या गावात बेरोजगार तरुणांना बियर बारची परवानगी देण्यात येणार। गावात अधिकृत दारूचे दुकान उघडण्यात येणार नाही तोपर्यंत नागरिकांना शुद्ध व स्वस्त दारू उपलब्ध होणार नाही। त्यासाठी हे काम आम्ही निवडून आल्यावर लगेच करणार आहोत। प्रत्येक गावात शासकीय बियर बारमध्ये हे गावकरी थाटात बसून दारू प्यायला हवे अशी व्यवस्था आम्ही करणार। सोबतच रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला किमान 100 दिवसाचा रोजगार व किमान मजुरी शासकीय चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या पगार एवढी करण्यात आली तर गोरगरीब जनतेला रेशन कार्डवर मद्य देण्याची गरज भासणार नाही। गरीब लोक बियर बारमध्ये जाऊन थाटात दारू पिणार। जनतेला आनंदी सुखी समाधानी ठेवण्याचे काम सरकारचे व तेच काम आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। नागरिकांनी ब्रँडेड दारू पीत स्वतःच आत्मशांतीचा अनुभव जोपासावा अशी माझी इच्छा आहे। मनाला आनंदित व प्रफुल्लित करण्यासाठी मद्यसेवन करणाऱ्या लाखो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार। लोकांना या माध्यमातून आनंदित करणे हे पुण्याचे काम मी करणार असे आश्वासन वनिता राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले। अधिकृत दारूचं दुकान असलाच पाहिजे आणि जो विकणारा आहे त्याच्याकडे लायसन असली पाहिजे आणि पिणारा आहे त्याच्याकडे परमिट असलं पाहिजे। हा तर माझा मुद्दा आहेच। कारण जसं तुम्ही म्हणता की दारू बंदी आता कित्येक वर्ष झाले म्हणजे तुम्ही दारू बंदी करता, दारू बंदी करण्याचा प्रयत्न केला, हा चंद्रपूर जिल्हा बंदही झाला होता तरी लोकांनी दारू पिणं सोडलं नव्हतं आणि दारू विकणे सोडलं नव्हतं। अवैधरित्या दारू चालू होत्या, अवैधरित्या दारू चालू असल्यामुळे गुन्हेगारीची संख्या जास्तीत जास्त वाढली आहे आणि जसं अवैधरित्या दारू चालू असल्यामुळे त्याचं काही लिमिट नाही आहे। एखादा व्यक्ती त्याला वाटलं तो कितीही दारू पिऊ शकतो। त्याच्यामुळे की एक अधिकृत जर दुकान असलं, पिणाऱ्याकडे परमिट असलं, विकणाऱ्याकडे लायसन असलं तर कुठंतरी मर्यादित येईल आणि त्यांचं घर बर्बाद होण्यापासून म्हणजे वाचेल, हा एक मला मनाचा आहे।